आज आपण हिस्टेरोस्कोपी बद्दल शिकणार आहोत. ओके. Hysteroscopy is an operative procedure whereby the endometrial cavity can be visualized with the aid of fiber optic telescope. The uterine distension is achieved by carbon dioxide, carbon dioxide, dextrose, dextran, or Huskin. The instrument is to pass transcervically. So कबीर, काय चाललंय तुमच्या दोघांचं? लक्ष कुठे? मॅम ते आहे, लक्ष आहे. मी आता हिस्टेरोस्कोपी बद्दल काय सांगितलं सांगा. हा ते जाऊ दे, इतके कष्ट घेऊ नका. काही सांगता येणार नाहीये तुम्हाला, कारण मी काही ऐकलंच नाहीये. काय सांगणार? तुमचं लक्ष फक्त फोन मध्ये, मेसेजेस आणि चॅटिंग. नाही मॅम, आहे लक्ष. तुमचं ते झालं की सांगा, मग आपण लेक्चर कंटिन्यू करू. नाही नाही मॅम, सॉरी, तुम्ही करा कंटिन्यू. मी ठेवते फोन बाजूला. सॉरी, मी सायलेंट वर करतो फोन. ए कबीर भावा, अरे काय यार, मोबाईल बंद करून यायचा ना. आपली लिंक तुटते रे, सगळा मूड जातो आपला. हो ना, एवढं काय असतं त्या मोबाईल मध्ये ना, हेच मला कळत नाही. ऍक्च्युली प्रॉब्लेम ना मोबाईलचा नाहीये, प्रॉब्लेम तुमच्या जनरेशनचा आहे. सतत मेसेजेस, सतत चॅटिंग, दिवसभर त्या मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसायचं. आपल्या आयुष्यातला किती वेळ आपण त्याच्यावर वाया घालवतोय याचा काही अंदाज नाहीये तुम्हाला. डॉलीबाई, जाऊ द्या, त्याच्याकडे लक्ष नका देऊ. तुम्ही करा, सुरू करा, लिंक लागू द्या आपली. हा करा सुरू. नक्की आता लेक्चर सुरू करायचंय? हो. की आज सुट्टी पाहिजे? नाही नाही मॅम, सुरू करा. So recently, contact hysteroscopy has become more popular since it is. आता कोणाचा वाजला आता मोबाईल? What nonsense is this? मगाशी तर तुम्ही तत्वज्ञान झाडत होतात ना. कबीरला सांगत होतात की मोबाईल लेक्चरच्या बाहेर ठेवायला पाहिजे म्हणून, आणि तुमचा मोबाईल चालूच आहे. काय तर म्हणे लिंक लागत नाही. आता काय झालं? सॉरी सॉरी डॉलीबाई, सॉरी. हे बघा, आता इथलं ना तुम्हाला कोण पण डिस्टर्ब करा ह्याची आपण गॅरंटी देतो. हा नक्की? हा हा, मी नक्की लेक्चर सुरू करू? डायग्नोस्टिक: unresponsive irregular uterine bleeding to exclude uterine. डॉलीबाई, आयुष्यात आपण काय पण नाही केलं. हा, आणि हा डॉलीबाई, आपण घरच्या लोकांची गॅरंटी दिली आहे, बाहेरच्या लोकांची नाही. हा, कळतंय मला. आता पिंकी नसणारे दार उघडायला, त्यामुळे मलाच जावं लागेल. काय रे, कशाला मोबाईल? अक्का बसा. पाणी आण. नाही नको. माझं ना लेक्चर चालू आहे, 5च मिनिटं राहिली आहेत, ते संपून येऊ. तोपर्यंत तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? म्हणजे नाही, काही नको. मी इथं बसते. तुमचं आवरलं की या इकडे. नको, जाऊ देत. म्हणजे काही काम होतं का? खूप अर्जंट आहे. हा, अपार्टमेंट पाहिजे. काय पाहिजे? वेळ वेळ पाहिजे. अच्छा, अपॉइंटमेंट. हा हा, ओके ओके. कोणाची? देवाची. आणि कोणाची? तुम्हाला देवाची अपॉइंटमेंट हवी आहे? मला नाही कळलं का? अगं अक्के, तू काय करतेस या इथे? अगं अक्के, तू शिकवणीच्या मध्ये काय करतेस इथे? नाही म्हणजे मला काही कळलं नाही. खरंच नाही, देवाला भेटायचं तर इकडे यावं लागतं, आणि त्याच्याशी बोलायचं तर तुमची परवानगी घ्यायलाच हवी ना, म्हणून डायरेक्ट इकडे आले. अगं अक्के, काय झालं तरी काय हवं असेल तर सत्याला सांग ना. अरे बाबा, ते सगळे भेटतात मला,
तूच भेटत नाही म्हणून इकडे आले ना. म्हणजे एका घरात राहून तुम्ही दोघं एकमेकांना भेटत नाही? नाही असं होऊ शकतं ना. नाही असंच होतंय. काय आहे माहितीये का, माझं लेकरू दिवसभर इथं पडलेलं असतं. नाही रात्री येतो पण ते फक्त शरीराने, बरं आल्यानंतर पण ते मोबाईल मध्ये गुंतलेला असतो ना. रात्रभर तो कोणाशी बोलत असतो ते तर तुम्हाला माहितीच असेल ना. नाही काय आहे, याला ना माझ्याशी बोलायला 2 मिनिटं पण वेळ नाही. पण दिवसभर रात्रभर चोरून ते फोनवालीशी बोलत असतो. त्या फोनवालीने ना याला वेडं केलंय. म्हणून बोलायला मी डायरेक्ट इकडे आले. तुमची काही हरकत नसेल तर बोलू ना मी त्याच्याशी. नाही नाही, मला काय प्रॉब्लेम असणार आहे? तुम्ही बोला ना. नाही सांगू नाही शकत ना. तुम्ही म्हणाल तर. अक्के अक्के तू जरा गप बसतेस का? बरं बाबा, इथे पण गप कर मला. नाहीतर आपण एक काम करूया का, आपण पण दोघं फोनवरच बोलूया का? तू तुझी मोकळी वेळ सांग तिला विचारून, म्हणजे कसं आपल्याला बोलता येईल ना. सावकाशीने सांगा, आपल्याला काही घाई नाही. एक मिनिट प्लीज. तुम्हाला काय हवंय? तुमचा प्रॉब्लेम काय? की देवा तुमच्याशी बोलत नाहीये हेच ना? माझ्याकडे सोल्युशन आहे त्याचं. कबीर, राधा, देवा, मला तुमचे फोन हवे. काय? मॅम पण आमचे फोन का? हो मॅम, काही अर्जंट काम असेल तर. हो ना, म्हणजे घरच्यांचे वगैरे फोन येतात, सो रोज बोलावं लागतं ना. कबीर, योर फोन नाव. आपण आपले वांदे होतील ना. गप्पा बसा. मला तुमचा फोन हवाय. हे फोन आता उद्या सकाळपर्यंत माझ्याकडे असणार आहे. आणि तेव्हा तुम्ही आज दिवसभर इथे येणार नाही. काय? काय डॉलीबाई असंच होणार. आज ते दिवसभर फक्त आणि फक्त तुमच्याशीच बोलणार. सो आय होप की देवा आज फक्त तुम्हालाच वेळ देतील आणि तुमचं समाधान होईल. वाव यार, काय मस्त शेड्स आहेत. मोबाईल असताना तर आता फोटो काढला असता. सगळ्यांना देवामुळे झालंय. कबीर भावा, तू पण बादशाह झालास का रे? कुठे तू इथेस? आपण तुला कुठे शोधत होतो. अरे मग मी म्हणणं होतं फोन करायचा, पण फोन कुठे? आणि हे सगळ्यांना तुझ्यामुळे झालंय. अच्छा, गावात आपण काय केलं रे? मग काय काय गरज होती तुम्हाला रात्रभर बोलायची? आणि बोलायचं वय आमचं आहे, बोलताय तुम्ही. काय बोलशील तू कबीर भावा? अरे तुला सांगू, खरी मजा आहे ना ती मोबाईल शिवायचं. हा, आपण बघ ना लहानपणी ते ना काडेपेटीचे आपण मोबाईल बनवायचो रे. हे अशी दोरी असायची, त्याला जाम मजा यायची. आताचे कसले? पण सांगू तुला कबीर भावा, लहानपणीचे दिवसच जबरदस्त होते रे. अरे आपण दिवसभर खेळायचो, सॉलिड हुंदडायचो रे. आणि आपण ना ते मैदानात खेळायचो. हे एवढ्याशा जागेत नाही, मोठं मैदान असायचं रे. मस्तपैकी आपण तिकडे पोहायला जायचो, नदीत पोहायला जायचो, विहिरीत उड्या मारायचो, तिथेच आंघोळ करायचो. काय दिवस होते ते रे. अरे काय नवीन करायचं झालं ना की आपण पूर्ण आपला डोका लावायचो, एकदम डोकेलिटीने. ते आताच्या ते व्हिडिओ नाही बघायचो आपण. हा, आणि मित्राशी बोलायचं असेल ना, ते इंटरनेट वगैरे नाही, आपण डायरेक्ट भिडायचो एकदम फेस टू फेस. असलं काय तू बोलतोस? अरे पण मोबाईल काळाची गरज आहे रे. आता आता कोणाकडे वेळ आहे असं फेस टू फेस बोलण्यासाठी? अरे आणि आता जर मोबाईल असता ना तर हे सगळं लेक्चर सुद्धा तुम्हाला फोनवरच दिलं असतं. आणि आता या कोरोनाच्या काळात जिथे माणसांनाच भेटायचं नाहीये, तिथे शिक्षणासाठी, संपर्कासाठी मोबाईल हे मस्त माध्यम आहे ना. बरं ते जाऊ दे, तू कशासाठी शोधवतास मला? अरे आपल्याला तुला एकदम थँक्यू बोलायचं माहितीये का? अरे काल तू आपल्यासाठी जे काय केलंस ना, आई शपथ एक नंबर रे. आपल्याला काल पहिल्यांदा कळलं की आपल्याला नाचता येतं माहितीये तुझ्यामुळे रे. अरे त्यात काय एवढं, मी फक्त एक माध्यम होतो. हे बघ, तू मनापासून केलंस ना म्हणूनच तुला जमलं. कबीर बाबा एक सांगू, अरे आपण डॉलीबाईंसाठी आतापर्यंत जे काय केलंय ना एकदम मनापासून केलंय रे. आणि पुढे पण आपण जे काय करू ना एकदम मनापासून करू. कबीर बाबा, अरे काय डॉलीबाई दिसत होत्या रे काल, आई शपथ.
खूप सुंदर दिसत होते अरे. त्यांचं ते हसणं, त्यांचं लाजणं, त्यांचं ते नाचणं वगैरे, आई शपथ सांगू तुला, घाया करून टाकलं रे एकदम. कबीर भाऊ तुला सांगू ना, कालचा दिवस आपल्यासाठी ना एकदम बेस्ट होता रे. अरे असं वाटत होतं की आपण पहिल्यांदा डॉलीबाईंना असं जवळून बघतोय. डॉलीबाईंचं हसणं, त्यांचं ते लाजणं, त्यांचं ते नाचणं, अरे असं वाटतं कधी संपूच नाही. तेव्हा मी काय म्हणतो, तू हे सगळं डॉलीबाईनं सांगितलंय? अरे काबेर भावा म्हणून तर आपण तुला इथे बोलवलं ना. ए आपल्याकडनं तू सांगत ना. तू वेडायस का? ए कबीर भाऊ, आतापर्यंत तू आपल्याला मदत केली ना, आता पण कर प्लीज. मी काय तुमचा पोस्टमॅन आहे? आणि हे बघा, तुमच्या या पर्सनल गोष्टीमध्ये ना मला अडकवू नका प्लीज. मला त्यात घेऊच नका. तुला जे काय सांगायचं ना ते तू मॅमना डिरेक्टली जाऊन सांग. अरे कबीर भाऊ, तुला माहिती आहे ना, त्यांनी आपला मोबाईल काढून घेतला ते, आणि वर हे पण सांगितलं की घरी यायचं नाही म्हणून. कळलं ना? आता कळलं ना मोबाईलचं महत्व? बरं झालं, तुझ्यामुळे आम्हाला शिक्षा मिळाली ना, आता तुलाही शिक्षा. मी तुझी काहीच हेल्प करणार नाही, आता तुझं तू बघ. अरे आणि मगाशी त्या अक्का आल्या होत्या, त्या काही बोलल्या का नंतर? काय बोलायचं होतं त्यांना? अरे नाही ना, काय पण नाही सांगितलं. अक्कानी तर सगळा मॅटर ना एकदम फुल टू सस्पेन्सच टाकलाय रे. सांगते सांगते असं म्हणून सांगतच नाही अजिबात. अरे वर आपल्याला घराबाहेर सोडत पण नाही. आपण कसं आलो ना ते आपल्याला माहिती. हा गुड, चल मी निघतो, जेवणाची वेळ झाली. बाय. कबीर भाऊ, अरे ए आयडिया. कबीर नाही बोलला म्हणून काय झालं बाय, आपण तुझा मेसेज डॉलीबाईंना गाण्यात न द्यायचा. म्हणजे ते काय म्हणतात ते तुझ्या भावना तू गाण्यात फिट करून गाणं हिट करून टाकायचा. म्हणजे कसं ते जवा बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झाल्यासारखं वाटते. कसं वाटलं बाय? आपण आहे ना स्पीकरच घेऊन येतो आता. ए गप्पा बस. अरे गाणं हिट होण्यासाठी स्पीकरची नाही रे, संगीतकार, गीतकार, गायक आणि बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असते. ए ठीक आहे ना, मग आपण आहे ना स्पीकर नाही आणत, आपण आता या सगळ्यांना घेऊन येतो का नाही बघ. ए बस. गाणं बनवते, अरे तेवढा वेळ नाही आपल्याकडे. खूप वेळ लागतो गाणं बनवण्यासाठी. तेवढ्यात आपले मोबाईल आपल्या हातात येते. त्यापेक्षा आपण असं केलं तर, आपण पतंग घेऊया, त्याच्यावर मेसेज लिहूया आणि तो डॉलीबाईच्या घरावर फिरवूया. आता तर आपण आहे ना त्या पतंगवाल्यालाच घेऊन येणार. ये कपट बस बस. हे डोक्याचा मांजा काय ढिला झालाय का रे? काही पण काय बोलता तुम्ही पतंग वगैरे? नाही नाही, हा आयटम रिस्की आहे. समजा आपला पतंग मध्येच कोणीतरी कापला आणि आपल्या भाईचा मेसेज डॉलीबाईंपर्यंत अर्धात पोहोचला तर केवढा लफडा होईल. नाही नाही, नको नको. जे आपण डॉलीबाईंना पाठवणार, आपण तुमच्याशिवाय जगू शकत नाही. आणि नेमका नाहीचा पतंग कोणीतरी कापला तर केवढा मोठा कांड होईल. डॉलीबाईंपर्यंत काय मेसेज जाईल? आपण तुमच्याशिवाय जगू शकतो. नाही नाही नाही, हा लफडात नको, पतंगाचा आयटम नकोच. मग आपण आहे ना डॉलीबाईंना उचलून आणतो आता. ए गप्पू, अरे आपण असं काय पण करणार नाही. ते बाय आपण कबूतर पकडून आणूया आणि त्याच्या पायाला चिठ्ठी बांधूया आणि ते सोडूया डॉलीबाईंकडे. कबूतर जा जा. आता आपण आहे ना कबूतरच घेऊन येतो. ए बस. अरे ते कबूतर उडून दुसऱ्याच बाईच्या घरावर गेलं तर आपल्या रेशन कार्डवर भाईच्या बाजूला दुसऱ्या बाईचं नाव येईल. एक मिनिट. आई शपथ, ही चिठ्ठी म्हणजे ते प्रेमपत्र. आई शपथ, भारी आयडिया रे, एक नंबर आयडिया. अरे प्रेमपत्र वाचायला ना काय मजा येते यार. आणि आपण जेव्हा पत्राची वाट बघतो ना तेव्हा तर एकदम वेगळीच मजा येते. अरे साला मोबाईल ने ना ह्याची सगळी मजाच घालवली आहे. आपण ना डॉलीबाईंना आता ह्याची आठवण करून देणार. हा काय सगळं ठीक आहे, चिठ्ठीचा पत्राचा, पण ते लिहिणार कोण? अरे पांडे. आपल्यामध्ये शिकलेला कोण आहे? पांडे. अरे अरे देवा, मी का वहिनींना पत्र लिहिणार? अरे अरे फार तर मी नोटीस लिहू शकतो रे. नको नको नको, अजिबात नको. त्यापेक्षा ना आपण सगळे मिळून पत्र लिहू.
या ए बाय, तू काय आपली काय लिहायची परीक्षा घेतो काय? हा, परीक्षा समजा. अरे भावानं तुमचं आपल्यावर किती प्रेम आहे ना ह्याची परीक्षा असं समजा. म्हणजे अरे म्हणजे तुम्हाला डॉलीबाईंबद्दल काय काय वाटतं ना ते तुम्ही प्रत्येकाने आपापल्या पत्रात लिहायचं. मग आपण त्याच्यापैकी भारी भारी गोष्ट आहे ना त्याची एकत्र करणार आणि त्याचं एक मोठं पत्र लिहिणार. चला सुरुवात करा. बाय, तुला डॉली बहिणींबद्दल काय वाटतं ते आम्हाला कसं कळणार आणि ते आम्ही कसं काय लिहिणार? बरं आपण सांगतो तुला, लिह. आ, डॉलीबाई तुम्ही ना जाम सुंदर आता. जाम सुंदर दिसतात. नाही नाही नाही, हे नको हे नको हे नको. डॉलीबाई तुम्ही ना एकदम कडक आहात. कडक दिसतात. हे नको लिहू. हे लिह. हा डॉलीबाई तुम्ही ना एकदम रशियन रिव्हॉल्वर सारख्या दिसता. एक नंबर बाय. अरे देवा, तू काय वेडा आहेस का? अरे आपल्या बायकोला कोण रशियन रिव्हॉल्वर बोलतं? हा रे, मग तू सांग ना. बरं ठीक आहे, आपण मग असं लिहूया की माझे अशील देवा सुर्वे यांच्या हृदयाचा तुम्ही कब्जा घेतला आहे. हा. अरे वा 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 वा, एक नंबर. अरे काय लिहिलंय? अरे सत्या गब्बर हा ना परत कोर्टात गेला. गब्बर तू सांग रे. आपल्याला ना तुम्ही चिकन पेक्षा जास्त आवडता. अरे काय चाललंय काय? अरे आपण प्रेमपत्र लिहिलो तसा विचार करा ना. ए बाय, हे बघ, तू आपल्याला धमकीचं पत्र लिहायला सांग, आपण ते एकदम भारीतला लिहू. पण हे आपल्याला काय जमणार नाही. हा हा, नाहीतर काय. आणि देवा, तू फक्त आम्हाला लफडी करायची परमिशन दिली. तू कधी प्रेम करायची परमिशन दिलीस आम्हाला? मग कसं कळणार आम्हाला हे प्रेमपत्र वगैरे? आईला आपण हा विचारच केला होता रे तुमच्याबद्दल असा. नाही नाही नाही, आता आपलं ठरलं. हे बघा, आपण सगळी कामं एकत्र केली की नाही, आता लग्न पण आपण ना एकाच मांडवत करणार. बास. अरे आपण तुमच्यासाठी पोरगी शोधणार. ही दोस्ती तुटायची नाही. हे बाय, तू कशाला टेन्शन घेतो? हे बघ, आपल्या गँगचा नियम संपला. आपली पण सेटिंग लागणार म्हटल्यावर आम्ही पण खुश आहोत बाय. ते सगळं होईल व्यवस्थित. पण या पत्राचं काय करायचं हे जमेल असं वाटत नाही आपल्याला. अरे परिस्थितीने आपल्याला बंदूक चालवायला शिकवली. अरे परिस्थितीने आपल्याला गोळ्या घालायला शिकवल्या. तसंच प्रेम आपल्याला प्रेम पत्र लिहायला शिकवेल. क्या बात है भाई, काय डायलॉग चिपकवलाय भाई. असे 20-25 डायलॉग चिपकूया ना या पत्रात, मग प्रेम पत्र तयार. आई शपथ, एक नंबर रे. पण ह्या कामासाठी देवाला एकांत मिळायला हवा. म्हणजे कसं, डॉलीबाईच्या आठवणीत देवामधला प्रेमवीर जागा झाला. जे काही प्रेमपत्र तयार होईल. चल 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 देवा उठ, चल